नमस्कार. आज आपण निशिगंधा उमडवार यांच्या दिल दोस्ती धूम म्हणजे D3 या कादंबरीतील काही भागांवर बोलणार आहोत. हो. मुंबईतलं माझघर आणि तिथे एकत्र आलेले मित्र कैवल्य, रेश्मा, मीनल, संजय, आशू, पूर्विल, ॲना. बरोबर. त्यांची मैत्री, त्यांची स्वप्न, त्यांचे संघर्ष, ह्या निवडक भागांमधून त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे जरा समजून घेऊया. नक्कीच. म्हणजे त्यांची मुंबईतली सुरुवातच खूप काय म्हणतात त्याला खरी वाटते. स्टेशनवर उतरतात आणि लगेच पैशांची जुळवाजुळव. हो. आणि रेश्मा एकदम बिनधास्त, मनमोकळी. अगदी. आणि कैवल्य जरा जास्त प्रॅक्टिकल, म्हणजे जमिनीवर पाय असलेला. हा फरक सुरुवातीलाच दिसतो. आणि मीनल, तिला सुरुवातीला रेश्माचं ते वागणं थोडं खटकतं नाही का? हो, म्हणजे थोडंसं. पण मला वाटतं ते मैत्रीतल्या सुरुवातीच्या टप्प्यापेक्षाही जास्त मुंबईत एकत्र राहताना येणाऱ्या अडचणी दाखवतं. पैशांची जुळवाजुळव, ॲडजस्टमेंट. आणि ह्याच काळात आशूचं पण थोडं वेगळं चालू असतं. भविष्याबद्दलची चिंता, किंजलसोबतचं नातं. हो ना? हो ना. मित्र त्याला सांगतात की बाबा स्वतःच्या पायावर उभं राहा. म्हणजे मैत्रीत फक्त आधार नाही तर कधीकधी खरं काय ते सांगावं लागतं. बरोबर. आणि मग एंट्री होते उर्विलची, मीनलच्या भाऊ. हो. त्याचं येणं म्हणजे एक काय म्हणतात त्याला ट्विस्ट. सुरुवातीला थोडी गडबड होते. मीनलला, संजयला थोडं ऑकवर्ड वाटतं. पण रेश्मामुळे त्याला राहायला मिळतं. अगदी. आणि तो फक्त राहत नाही, तो हळूहळू त्या ग्रुपचा भाग बनतो. आशूला स्क्रॅबलमध्ये हरवतो, कैवल्याच्या म्युझिकला सपोर्ट करतो. म्हणजे तो फक्त पाहुणा नाही राहत. नाही, तो स्वतःची जागा बनवतो. आणि मीनल आणि उर्विलमधला तो सुरुवातीचा राग आणि मग तो बाईक प्रवासाचा सीन जिथे त्यांच्यात समेट होतो, तो खूप छान आहे. नात्यांची गुंतागुंत दाखवतो. हो. बदल स्वीकारणं महत्वाचं ठरतं. आता जरा त्यांच्या वैयक्तिक प्रवासांबद्दल बोलूया. रेश्मा, हॉटेलमधली नोकरी आणि मग स्वतःचा फूड ट्रक. रेश्मा म्हणजे महत्वाकांक्षा. ती थांबत नाही, स्वतःचा मार्ग शोधते. तो फूड ट्रक म्हणजे तिचं स्वातंत्र्यच आहे एक प्रकारे. आणि दुसरीकडे कैवल्य, संगीतकार होण्याची त्याची धडपड. हो. आणि त्याची ती उर्विलसोबतची पैज, लाईक्सची. तो क्षण. स्वतःच्याच गाण्याला शेवटचं लाईक करून उर्विलला जिंकवतो तो. काय वाटतं, हा मित्रासाठीचा त्याग आहे की स्वतःबद्दलची असुरक्षितता? मला वाटतं दोन्ही आहे. थोडं मित्राला जिंकून द्यायचंय, पण कुठेतरी स्वतःच्या कलेबद्दलचा विश्वास. म्हणजे तो एक बाजीगर मोमेंट आहे खरं तर. हो. त्याचा तो आतला संघर्ष दिसतो. हो. आणि त्याचवेळी राधा, त्याची जुनी मैत्रीण, तिच्याशी संपर्क होतो. अगदी. त्याच्या आयुष्यात अजून एक भावनिक धागा येतो. आणि मीनल, तिला पण संधी मिळतीये सिनेमात भूमिका. हो. सुरुवातीला छोटी, पण मग दिग्दर्शकाला आव्हान देते ती. कदाचित मोठी भूमिका मिळेल. तिच्यातला स्पार्क दिसतो तिथे. नक्कीच. आणि हे सगळं चालू असताना हळूच रेश्मा आणि उर्विल. हो. त्यांच्यात प्रेम फुलतं. आणि मीनल ते बघते. तिला धक्का बसतो सुरुवातीला, पण मग ती स्वीकारते. हे पण महत्वाचं आहे, नात्यांमधला समजूतदारपणा. हो ना. पण मग आशू, त्याच्या बाबतीत जरा वाईट घडतं. हां. किंजलमुळे प्रेमभंग होतो त्याचा. खूप कठीण काळ असतो तो. आणि तेव्हा मित्रच उभे राहतात पाठीशी. मैत्रीची खरी परीक्षा तेव्हाच होते. अगदी. आणि या सगळ्या घडामोडींनंतर ती बातमी येते, संजयची बदली. हो, बंगलोरला. आणि त्याचा अर्थ एकच, माझघर आता तसं राहणार नाही. बरोबर. सगळ्यांना वेगळं व्हावं लागणार. म्हणजे त्या एकत्र प्रवासाचा शेवट जवळ येतो. खरं तर या सगळ्या भागांमधूनच तीच थीम समोर येते, दिल दोस्ती धूम. मुंबईत स्वप्न बघताना, अडचणींना तोंड देताना मैत्रीत सगळ्यात मोठी ताकद ठरते. अगदी. वैयक्तिक अडचणी येतात, असुरक्षितता असते, नात्यांमध्ये चढउतार येतात, पण मैत्री असेल तर त्यावर मात करता येते. आणि बदल स्वीकारून पुढे जावं लागतं. हो. तेच तर शिकवतात ते आपल्याला. म्हणजे थोडक्यात या मित्रांचा प्रवास स्वप्न आहेत, संघर्ष आहे, प्रेम आहे आणि शेवटी त्या एकत्र घरापासून, माझघरपासून दूर जाण्याची वेळ येते. मुंबईच्या धावपळीत मैत्रिणी त्यांना सांभाळून घेतलं. मैत्री म्हणजे फक्त एकत्र धमाल करणं नाहीये. नाहीच. एकमेकांच्या स्वप्नांना समजून घेणं, अपयशात आधार देणं, हे सगळं आहे. त्यांचं माझघर म्हणजे फक्त घर नव्हतं, ते त्यांच्या आठवणी होत्या, आधार होता. जाता जाता एक प्रश्न मनात येतो की माझघरसारखी अशी तात्पुरती एकत्र राहण्याची ठिकाणं ती इतकी घट्ट नाती कशी तयार करतात? आणि जेव्हा ते एकत्र राहणं संपतं तेव्हा मागे काय उरतं? फक्त आठवणी की अजून काही? खरे, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित त्या आठवणी आणि त्यातून मिळालेला अनुभव तोच कायमचा उरतो.